आणि यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद सुरू झाली। आपण थेट जाऊया। संदीप ऑडियो वीडियो चेक कर लें यहाँ पे तो त्यामुळे निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणाच्या दौऱ्यावरती सध्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सुद्धा आहेत। शरद पवारांनी 2 दिवसांचा कोकणाचा दौरा केला होता आणि त्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा कोकणामधल्या नुकसानाची पाहणी केली आहे, तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय। तिथल्या लोकांची जी दुःख आहेत, स्थानिकांच्या ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत त्या सगळ्या संदर्भात त्यांनी आढावा घेतला आणि त्यानंतर आता पत्रकार परिषद घेत ते सगळ्यांशी संवाद साधतायत। राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब 3 तारखेला झालेल्या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांची आणि त्या ठिकाणी बाधित व्यक्तींशी संपर्क करत त्या परिस्थितीचा आढावा घेत जिल्ह्यामध्ये आले आहेत। त्यांच्याबरोबर सन्माननीय विरोधी पक्ष नेते रवींद्र दरेकर, माजी पालकमंत्री चव्हाण साहेब, आमदार प्रशांत दादा, आमदार बालदी साहेब, निरंजनजी कामकर साहेब, रमेशदादा पाटील ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं तर सकाळी पहाटेपासूनच हा दौरा सुरू झाला। पेण, अलिबाग, मुरुड आणि आता श्रीवर्धन अशा सर्व भागांचा अतिशय संवेदनशीलतेने ही पाहणी फडणवीस साहेबांनी केली आहे आणि त्याच्यामध्ये जे काही त्यांना जाणवलं त्याच्याबद्दल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या समोर ती परिस्थिती यावी म्हणून या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। मी फडणवीस साहेबांना विनंती करतो की त्यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित करावं। निसर्ग या चक्रीवादळामुळे प्रचंड मोठी हानी ही संपूर्ण कोकणाची झाली आणि विशेषतः जो काही रायगड जिल्हा आहे, रत्नागिरी जिल्हा आहे, यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हानी झालेली आपण बघितली। इतरही जिल्ह्यामध्ये, सिंधुदुर्गमध्ये किंवा पालघरमध्ये देखील काही प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी हानी झालेली पाहायला मिळाली। आणि या संदर्भात हे चक्रीवादळ आल्यानंतर तात्काळ माझे सहकारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि माजी राज्यमंत्री आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह सर्व आमच्या आमदारांनी या भागात दौरा केला आणि इथली सगळी परिस्थिती ही तात्काळ सरकारपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर आम्ही काही मदतही या ठिकाणी मुंबईवरून पाठवण्याचा प्रयत्न केला आणि आज मी स्वतः दौरा करण्याकरता या ठिकाणी आलो आहे। खरं तर आज आता 9 दिवस झाले पण सरकारची कुठलीही मदत कोणालाही मिळालेली या ठिकाणी दिसत नाही। लोक अत्यंत चिंतेमध्ये आणि वाईट अवस्थेमध्ये पाहायला मिळाले आणि विशेषतः ज्यांची घरं गेली आहेत असे लोक ज्या रिलीफ कॅम्पमध्ये ठेवले आहेत तिथे त्यांची अवस्था खुराड्यापेक्षा वाईट आहे। बस स्टँडवर लोक ठेवलेले आहेत, जो बस स्टँड गळतोय। तिथल्या एका महिलेने आपलं 6 महिन्याचं बाळ दाखवलं
आणि ती म्हणाली, या 6 महिन्याच्या बाळासोबत इथे राहू कशी? लहान लहान मुलं त्या ठिकाणी आहेत. आमचे काही मच्छीमार बंधू हे शाळेमध्ये अक्षरशः कोंडल्यासारखे आहेत. त्यामुळे पहिल्यांदा तर या सगळ्यांना योग्य रिलीफ कॅम्पमध्ये ठेवण्याची आवश्यकता या ठिकाणी आहे. त्यांच्या सगळ्या सोयी ज्या आहेत त्या तात्काळ करण्याची आवश्यकता आहे. ते कुठेही झालेलं दिसत नाही. सरकारने एक पॅकेज घोषित केलं, परंतु त्या पॅकेजमध्ये अनेक त्रुटी त्या ठिकाणी पाहायला मिळतात. विशेषतः जे काही वाड्यांचं नुकसान झालेलं आहे, मग त्या ठिकाणी नारळाची झाडं असतील, सुपारीची झाडं असतील किंवा इतर सर्व बाबींचं जे काही नुकसान आहे हे अत्यंत प्रचंड अशा प्रकारचं नुकसान आहे. सरकारने 50,000 रुपये हेक्टरी अशा प्रकारची मदत घोषित केली आहे. ज्यावेळेस पिकांचं नुकसान होतं, फळबागांचं नुकसान होतं, त्यावेळेस आपण हेक्टरी मदत नेहमीच करतो. पण इथली परिस्थिती वेगळी आहे. कारण पिकांचं नुकसान झालं तर पुढच्या वर्षी पिकं येतात. फळबागांचं नुकसान झालं, फळांचं नुकसान झालं, फळपिकांचं नुकसान झालं तर पुढच्या बार येतो त्यावेळेस त्यांना पुन्हा त्याच्यातनं उत्पन्न मिळतं. पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडाच्या झाडं ही उखडली गेली आहेत, पडली आहेत. आणि जी झाडं आहेत त्यांची अवस्था अशी आहे की त्या सर्व शेतकऱ्यांनी सांगितलं की जेव्हा मोसमी पाऊस सुरू होईल त्यावेळेस यातली अर्धी झाडं कोसळतील आणि अर्ध्या झाडातनं काही उत्पन्न आम्हाला येणार नाही. आणि आज सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की पडलेली झाडं ही कापून बाहेर काढल्याशिवाय पुढचं कुठलंही काम करता येत नाही. आणि अशा परिस्थितीत 50,000 रुपये हेक्टरी असा जो काही या ठिकाणी निकष लावलेला आहे, म्हणजे साधारणपणे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की कोकणामध्ये लँड होल्डिंग सगळ्यात कमी आहे. गुंठ्यांमध्ये अनेकांचं लँड होल्डिंग आहे. आणि साधारणपणे जर हा विचार केला तर 1,000 रुपये गुंठा अशा प्रकारे ही मदत होणार आहे. आम्हाला एका शेतकऱ्याने सांगितलं की 5 गुंठे माझी जमीन आहे ज्याच्यावर माझी झाडं आहेत. मला गुंठ्याला साधारणपणे 20-25 हजाराचं उत्पन्न मिळतं. आता मला 5 गुंठ्याचे 5,000 रुपये मिळतील आणि पुढचे 10 वर्ष मला कुठलंही उत्पन्न मिळणार नाही. कारण मी पुन्हा आता माझी बाग ज्यावेळेस लावेल 5 वर्षानंतर पहिल्यांदा त्याला मला काहीतरी मिळेल उत्पन्न आणि त्याच्यानंतर खरं माझं उत्पन्न 10व्या वर्षी सुरू होईल. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या प्रकारचं पॅकेज देण्यात आलेलं आहे त्याच्यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. आणि झाडं पूर्णपणे उखडून गेली असल्यामुळे त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात मदत केली पाहिजे. एक तर थेट आर्थिक मदत केली पाहिजे. दुसरं, आता जी काही कापून ठेवलेली म्हणजे जी काही पडलेली झाडं आहेत ती कापून बाहेर काढण्याकरता मला असं वाटतं की रोजगार हमी योजना किंवा तत्सम कुठल्या तरी योजनेतनं मजुरांचा खर्च अलाव केला पाहिजे की ज्यातनं ही झाडं कापून बाहेर नेता येतील. त्यात वनविभागाची मदत आपल्याला घेता येईल. वनविभागाकडे अशा प्रकारे रोजगार हमीतनं ही कामं होतात. त्यामुळे त्यांची मदत घेऊन ती सफाई केली पाहिजे. कारण आज गुंठ्याला सफाईलाच 500-700 हजार रुपये लागतील असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि याच्यासोबत भविष्याकरता 100% अनुदानातनं फळबागाची जी योजना त्या योजनेचा लाभ हा शेतकऱ्यांना दिला पाहिजे की ज्यातनं भविष्यातलं आता जे नुकसान झालं आहे ते भरून काढण्याच्या दृष्टीनं त्यांना मदत होईल. आणि मला असं वाटतं की त्यामुळेच ही जी काही मदत केलेली आहे ही मदत अतिशय तोकडी आहे. दुसरं असं आहे की मी मोठ्या प्रमाणात मच्छीमार
बंधू भगिनींची भेट घेतली, मासेमारी करणारे आमचे जे बांधव आहेत त्यांची भेट घेतली, त्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. विशेषतः होड्या पूर्णपणे किंवा अंशतः त्या ठिकाणी बाधित झालेल्या आहेत आणि त्याच्याकरता लाख रुपये, 1.5 लाख रुपये असा खर्च एकेकाला येणार आहे. आणि हे संपूर्ण वर्ष असं गेलं की जानेवारीपासून तिसरं चक्रीवादळ आहे आणि जवळजवळ मध्यंतरीच्या काळात लॉकडाऊन, यामुळे ते मासेमारी करायला जाऊ शकलेले नाहीत आणि मोठ्या प्रमाणात खाजगी कर्ज हे त्यांनी घेतलेलं असल्यामुळे, बँकांचं कर्ज नाही आहे, खाजगी कर्ज आहे. त्यामुळे आता त्या कर्जाच्या एक प्रकारच्या दुष्टचक्रामध्ये ते फसलेले आहेत आणि म्हणून या आमच्या मासेमारी करणाऱ्या सर्व बांधवांना या पॅकेजने कुठलाही दिलासा दिलेला नाही. एक तर त्यांच्या होड्या नीट करण्याकरता मोठ्या प्रमाणात मदत त्यांना करावी लागेल, मासेमारी पुन्हा त्यांना सीझन जेव्हा येईल तेव्हा करता येईल याकरता थेट मदत जी आहे ती करावी लागेल आणि त्यांना देखील आपल्या पायावर उभं करावं लागेल. दुसरं, घरांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झालेली आहे. आत्ता सरकारने असं सांगितलं आहे की NDRF मध्ये 91-92 हजार रुपये मिळतात, आम्ही त्याच्यात भर घालून 1.5 लाख रुपये देऊ. पण मला असं वाटतं की ते 1.5 लाख रुपयांनी होणार नाही. आम्ही मागच्या वेळेस निर्णय असा केला होता की प्रधानमंत्री आवास योजनेचे जे पैसे आहेत तेवढे पैसे आणि NDRF असं दोन्ही द्यायचं, म्हणजे जवळजवळ ग्रामीण भागात 2.5 लाख रुपये मिळाले आणि शहरी भागात 3.5 लाख रुपये. आणि मला असं वाटतं की यात कारण त्यावेळेस मला आठवतं की आम्ही केंद्र सरकारशी चर्चा केली आणि केंद्र सरकारने आम्हाला आणि त्यावेळी ज्या ज्या राज्यांमध्ये पूर आला होता त्या राज्यांना हे अलाव केलं होतं की प्रधानमंत्री आवास योजनेतनं आपण त्याला पैसे देता येतील आणि NDRFचे पैसे हे आपण त्या ठिकाणी देऊ शकू. त्यामुळे मला असं वाटतं की हे अधिकचे पैसे आत्ता दिले पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आत्ता लोकांना घरावर जे काही त्या ठिकाणी छत लावायचं आहे, टीन किंवा शीट, एस्बेस्टॉस शीट, पत्रे जे काही लावायचे आहेत, आता त्याची काळाबाजारी सुरू झाली आहे. याकडे प्रशासनाने विशेष लक्ष दिलं पाहिजे आणि रुथलेसली काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे आणि शासकीय व्यवस्थेतनं कमी किमतीमध्ये कसं आपल्याला उपलब्ध करून देता येईल. आज आपल्या कोकणामध्येच अनेक फॅक्टऱ्या अशा आहेत, मोठे मोठे इंडस्ट्रीज आहेत की ज्या अशा प्रकारचं शीट्स तयार करतात. त्यांच्याशी थेट बोलून कशा प्रकारे आपण ही मदत करू शकू याचाही विचार आपण केला पाहिजे. कारण अनेक लोकांचं शीट्स मिळाल्या तरी किमान ते त्या ठिकाणी राहू शकतील अशा प्रकारची अवस्था आहे. लाईटचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते देखील तात्काळ रिस्टोर करण्याची आवश्यकता आहे. आज आता 9 दिवस झाले तरीही लाईटचं, विजेचं इन्फ्रास्ट्रक्चर हे रिस्टोर झालेलं नाही. या दृष्टीने मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रातनं टीम्स पूल केल्या पाहिजेत. सगळ्या टीम्स पूल करून त्या टीम्सच्या माध्यमातून या ठिकाणी युद्धस्तरावर लाईट्स कसे परत येतील. कारण याच्यात 2 प्रॉब्लेम याच्यामुळे निर्माण होत आहे. एकतर लोकांना अंधाराचा सामना करावा लागतो, अडचणी येतातच, पण त्यासोबत लाईट नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद आहेत. त्यामुळे अनेक गावांमध्ये ज्या ठिकाणी आम्ही गेलो त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या योजना आमच्या बंद आहेत, पिण्याचं पाणी नाही आहे, अशा प्रकारची तक्रार मोठ्या प्रमाणात आली. त्यामुळे जोपर्यंत रिस्टोर होत नाही तोपर्यंत तिथे टँकरने वगैरे पाणी पुरवठा जो काही करता येईल तो केला पाहिजे. पण सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर रिस्टोरेशन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. टॉप प्रायोरिटीवर पिण्याच्या पाण्याच्या योजना घेतल्या पाहिजेत आणि त्या सगळ्या रिस्टोर केल्या पाहिजेत. त्या दृष्टीने मला असं वाटतं की अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. दुसरं, पर्यटन हा एक मोठा उद्योग इथला आहे आणि पर्यटनाच्या संदर्भात अनेक अडचणी झाल्या. अगदी छोटे आपले जे स्टॉलवाले आहेत त्यांच्यापासनं तर हॉटेलवाले जे लोक आहेत ज्यांनी किंवा बेड अँड ब्रेकफास्टची योजना जे चालवतात अशापर्यंत सगळ्यांवर एक मोठी संकट या ठिकाणी आलेलं आहे.
मला असं वाटतं की पहिल्यांदा तर जे छोटे स्टॉल ओनर्स आहेत यांच्याकरता जसं आपण मागच्या वेळेस 50,000पर्यंत त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला होता, तसा निर्णय या पॅकेजमध्ये मला काही दिसत नाही. तर मला असं वाटतं की 50,000 किंवा त्याच्यापेक्षा अधिक सरकार करू शकलं तर ते अधिक चांगलं होईल, कारण मोठं नुकसान त्यांचं झालेलं आहे. तर तो निर्णय देखील या ठिकाणी केला पाहिजे. आणि आत्ता जे काही आमचे पर्यटन उद्योगातले लोक आहेत यांच्याकरता किमान त्यांचं काही रिस्ट्रक्चरिंग करता येईल का? त्यांना आज अनेक लोकांनी कर्ज घेतलं आहे, त्या कर्जाचे हप्ते भरायचे आहेत. तर आता केंद्र सरकारने देखील काही योजना काढलेल्या आहेत, त्या योजनांमध्ये यांना बसवता येईल का किंवा त्याच्यात राज्य सरकारला भर घालता येईल का याचाही विचार केला पाहिजे. कारण पर्यटन उद्योगातनं मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती या ठिकाणी होते आणि म्हणून त्याही संदर्भात मला असं वाटतं की सरकारने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. एकूणच या संपूर्ण दौऱ्यामध्ये मला अद्याप तरी प्रशासनाची मदत ही फारशी कुठे मिळालेली दिसत नाही, सरकारची मदत दिसत नाही. प्रशासन प्रयत्न निश्चित करत असेल, परंतु अद्यापही त्याचा परिणाम काही लोकांवर होतोय असं या ठिकाणी दिसत नाही. आणि म्हणून अत्यंत त्वरेनं इथली वस्तुस्थिती जाणून घेऊन त्या वस्तुस्थिती अनुरूप जर आपण निर्णय घेतले आणि त्या वस्तुस्थिती अनुरूप आपल्या पॅकेजेस जर ट्विक केले तरच लोकांना आपल्याला योग्य प्रकारचा दिलासा या ठिकाणी देता येईल. मी स्वतः आता या संदर्भातली सगळी माहिती जमा केली आहे. मी आज बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो. जवळपास इथे पेणवरनं अलिबागकडे जाताना नागाव, बागमळा, चौल, त्यानंतर काशीद, नांदगाव, राजापुरी, दिघी, दिव्यागार, अरडखोत आणि श्रीवर्धनमध्ये अनेक ठिकाणी कोळीवाडा, निगडी, गवळवाडी, जीवना अशा सगळ्या भागांमध्ये जाऊन आलो. एक 15 वर्षाचा युवक त्या ठिकाणी दुर्दैवाने मृत्युमुखी पडला, त्याच्याही घरी मी भेट दिली आहे. आणि मला असं वाटतं की प्रशासनाने अधिक आणि शासनाने अधिक वेगानं या ठिकाणी काम करण्याची आवश्यकता आहे. नऊ दिवस झाले, अनेक आपण काही वेळा बस स्टँडवर अजून बरीच कुटुंब आहेत. तात्पुरती व्यवस्था करण्यामध्ये बस स्टँडवर असं उघड्यावर व्यवस्था कितपत तुम्ही बघताय? दुसरं काय उपलब्ध करू शकले नाही, अगदी चुकीची ही बाब आहे. कारण ते बस स्टँडवरचं चित्र हे अक्षरशः डोळ्यात पाणी आणणारं चित्र आहे. आणि मला असं वाटतं की मंगल कार्यालय आहेत अशा ठिकाणी व्यवस्था करता येईल. आज आपण बघा, मागच्या काळामध्ये 14 लाख लोकांना आपण इव्हॅक्युएट केलं होतं, परंतु शेवटी व्यवस्था या सरकारला कराव्या लागतात आणि इथे तेवढी संख्या नाही इव्हॅक्युएशन करण्याची. त्यामुळे अशा प्रकारे म्हणजे दोन्ही ठिकाणी मी आता बस स्टँडवरची तर अत्यंत विदारक स्थिती आहे. आता तुम्ही शाळेमध्ये बघितलं तर त्या शाळेची कॅपॅसिटी किती आणि माणसं किती आहेत त्या ठिकाणी. अक्षरशः आता या कोरोनाच्या काळामध्ये असे कोंबलेली माणसं, तर मला वाटतं हे योग्य नाही आहे. तात्काळ या संदर्भात प्रशासनाने दखल घेऊन त्यांची अल्टरनेट व्यवस्था जोपर्यंत होत नाही, एखादं चांगलं मंगल कार्यालय घेऊन त्या ठिकाणी सगळ्या व्यवस्था त्यांच्या केल्या पाहिजेत. सर, सायक्लोन शेल्टरचा प्रोग्राम जो होता सेंट्रल गव्हर्नमेंटचा, तो गेले अनेक वर्ष इथं राबवलं सांगतात, पण अजून त्याचं काही उभं राहिलेलं नाही. ते जर झालं असतं तर ही वेळ आली नसते आज. हे खरं आहे. आणि मला असं वाटतं की दुर्दैवाने अनेक वेळा आपण जेव्हा दुर्घटना होते त्यातनंच आपण शिकत असतो. आणि हा जो काही प्रोग्राम आहे, मला असं वाटतं एक तर वर्ल्ड बँकेने देखील आपल्याला एक प्रोग्राम सायक्लोन कंट्रोलच्या संदर्भातला दिलेला आहे. त्या संदर्भात थोडं वेगाने काम हे आता तरी मला असं वाटतं यातनं शिकून आपण केलं पाहिजे. सर, महाराष्ट्रातील इतर प्रांतामध्ये ज्यावेळेस पूर येतो, भूकंप होतो, त्यावेळेस त्या ठिकाणच्या तरुणांना म्हणजे पूरग्रस्त किंवा भूकंपग्रस्त म्हणून दाखला दिला जातो. त्याचा फायदा त्यांच्या शैक्षणिक कार्यात सुद्धा होतो आणि ज्या शासकीय वेगवेगळ्या भरती होतात त्या ठिकाणी सुद्धा त्यांना प्राधान्य असतं. तर आज मितीला रायगडमध्ये जे काही वादळ झाले, तर या वादळग्रस्तांना त्या स्वरूपाची काही तरतूद होऊ शकते का? महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत पहिल्यांदा कोयनेच्या क्षेत्रामध्ये जो काही भूकंप आला त्यांना सर्टिफिकेट्स आपण देऊन नोकऱ्या दिलेल्या. त्यानंतर आपल्या मराठवाड्यामध्ये लातूरला जो काही भूकंप आला त्या संदर्भातले असे निर्णय घेतले आहेत. इतर मात्र असे पुराच्या संदर्भातले फारसे कधी निर्णय महाराष्ट्राने घेतलेले नाहीत. त्यामुळे या संदर्भात आत्ता काही लगेच कमेंट करणं मला शक्य होणार नाही. सर, पण आत्ताच्याला हा जवळजवळ ताशी 130 चा वारा होता
सगळ्यात जास्त नुकसान रायगड जिल्ह्यामध्ये आहे. नाही, भावना आपली योग्य आहे. फक्त आता एकतर काय मी सरकारमध्येही नाही आणि त्या संदर्भात माझं जो माहिती नाही, त्यामुळे मी त्याच्यावर कमेंट करणं एक जबाबदार विरोधी पक्ष नेता म्हणून मला ते शक्य नाही. सर, राज्य सरकारकडून जी काही मदत जाहीर झाली, मुख्यमंत्र्यांनी अलिबाग येथे 100 कोटीची मदत केली, ती अजून रोख स्वरूपात कुठल्याही वादग्रस्त केंद्र सरकारतर्फे काही महाराष्ट्राला किंवा ह्या रायगड जिल्ह्याला, ह्या बाधित भागाला काही मदत भेटू शकते का तात्काळ? मला आता माहिती मिळाली आहे की केंद्र सरकारने या संदर्भातली टीम सेटअप केली आहे. बघा, केंद्र सरकारचं जी सिस्टीम असते त्या सिस्टीममध्ये प्रत्येक राज्यामध्ये त्यांनी SDRF तयार केलेला असतो. जसं केंद्राचा NDRF आहे आणि NDRFच्या पैशातनं केंद्र सरकार SDRFला पैसा देते. हा पैसा आपल्याकडे ॲडव्हान्समध्ये मिळतो. कुठलीही आपत्ती आली की केंद्र सरकारने जे नॉर्म्स ठरवून दिले आहेत NDRFचे, त्याप्रमाणे तो पैशातनं आपल्याला पैसा खर्च करता येतो आणि तो आपल्याला परत केंद्र सरकारतर्फे परतावा त्याचा मिळतो किंवा जर जास्ती खर्च आला असेल तर ॲडिशनल पैसा मिळतो. आणि साधारणपणे त्याच्यामध्ये आता गेले काही वर्ष, जसं मागच्या वेळेस पूर आला तर केंद्राच्या पैशामध्ये आपण भर घालतो आपल्या राज्याच्या वतीनं आणि ॲडिशनल गोष्टी आपण त्या ठिकाणी करतो. आणि केंद्राची सिस्टीम अशी आहे की SDRFमधनं तुम्ही डायरेक्ट पैसे खर्च करू शकता आणि मग अधिकची मदत जी असते त्या संदर्भात केंद्र सरकारला राज्य सरकारने ज्ञापन द्यायचं असतं आणि त्या ज्ञापनाच्या आधारावर मग केंद्र सरकारची टीम येते आणि ती पैसे देते. पण आता गेल्या 5 वर्षात जेवढेही आपत्ती आपल्याकडे आल्या, आम्ही प्रत्येक वेळी भूमिका घेतली की केंद्र सरकारकडनं पैसा येईल तेव्हा येईल, त्यांची सगळी ती सिस्टीम आपल्याला करावी लागेल. SDRFचा पैसा आपण खर्च करू आणि SDRFमध्ये नसेल तर ॲडिशनल पैसा राज्य सरकारकडनं करू. तर तसंच आपण नेहमी करतो. तर तुम्ही मुख्यमंत्री असताना कोल्हापूर सांगलीमध्ये पूर आला होता. आता कोकणात 2 जिल्हे अफेक्ट झालेले आहेत त्या सायक्लोनमुळे. त्यावेळी केलेली मदत आणि आत्ताची दिली जाणारी मदत त्याची तुलना केली जाते आणि परस्पर विरोधी दावे सुद्धा केले जातात. तुम्ही स्वतः त्यावेळेला मुख्यमंत्री होता, तेव्हाची मदत आत्ताची मदत तुम्ही कशी तुलना करता? नाही, मी आता त्याचा GRच आणलेला आहे. आपण जर GR मध्ये बघितलं तर त्यावेळी अनेक गोष्टी आपण केल्या होत्या. उदाहरणादाखल भांडे आणि कपड्यांचे पैसे हे आपण 7,500 केले होते त्यावेळी. त्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त 10,000 आणि 15,000 रुपये रोख देण्याचा आपण निर्णय केला होता. सगळ्यात महत्त्वाचा निर्णय त्यातला असा होता की जे बेघर झाले आहेत यांना घर बांधायला वेळ लागेल म्हणून त्यांना 36,000 रुपये आणि 24,000 रुपये किराया 1 वर्षाचा देण्याचा निर्णय आपण केला होता. या व्यतिरिक्त छोट्या स्टॉलधारकांना आपण 50,000 रुपयापर्यंत मदत करण्याचा निर्णय केला होता. जे चालू कर्ज आहे ते चालू कर्ज आपण माफ करण्याचा निर्णय त्यावेळी घेतला होता. आपल्याला माहिती आहे कोकणाला कधीही कर्जमाफीचा फायदा होत नाही, कारण इथले लोक प्रामाणिक आहेत, ते थकीत कर्ज ठेवत नाहीत. त्यामुळे कोकणामध्ये नेहमी आपण बघतो राज्यात कर्जमाफी झाली तर कोकणातल्या जिल्ह्यांना 10 कोटी आणि 12 कोटीच्यावर पैसे मिळत नाही. पण चालू कर्ज जे आहे ते चालू कर्ज जर माफ केलं तरच कोकणवासियांना त्या ठिकाणी त्याचा फायदा हा मिळू शकतो. त्यामुळे आपण मागच्या वेळेस चालू कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला होता. असे अनेक निर्णय आहेत. म्हणजे मी तो जर आपण GR बघितला तर त्या GR मध्ये अनेक निर्णय आहेत. आता जसं 25,000 ते 50,000 हेक्टरी केलं तर त्यावेळेस आपण 3 पट केलं होतं. आपण 3 पट त्या GRच्या माध्यमातून केलं होतं. पण आता माझं मत असं आहे की त्या GR मध्ये आत्ताच्या परिस्थितीतला बदल जो मी सांगितला की आत्ता झाडच पूर्ण उन्मळून पडली आहेत, ती पूर्ण तुटलेली आहे. त्यामुळे हे केवळ पिकाचं नुकसान म्हणता येणार नाही. पिकाचं नुकसान समजा आंब्याचं पीक गेलं, काजूचं पीक गेलं, अजून काय सुपारी गेली, ते पिकाचं नुकसान आहे. पण त्याची झाडच जर पूर्णपणे गेली असतील तर यातला थोडं वेगळी ट्रीटमेंट आपल्याला द्यावी लागेल. आणि काय असतं की समजा NDRFच्या नॉर्म्स आहेत, SDRFच्या नॉर्म्स आहेत, हे संपूर्ण देशाकरता असतात. त्याच्या व्यतिरिक्त काही गोष्टी जर करायच्या असतील तर त्या राज्याने करायच्या असतात आणि दरवेळी राज्य आपापली परिस्थिती पाहून त्या संदर्भात निर्णय घेतं. तर मला असं वाटतं की आपले राज्य सरकारने ही परिस्थिती पाहून निर्णय केला पाहिजे. आणि तसा विचार केला तर एकूण म्हणजे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे काही क्षेत्र आहे ते बाधित झालं आहे, पण त्याची संपूर्ण व्याप्ती जर आपण बघितली तर ती राज्याच्या तुलनेत मोठी व्याप्ती नाही आहे. म्हणजे जरी जिल्ह्याचा जिल्हा पूर्ण त्या ठिकाणी झाला असला तरी त्याची राज्याच्या तुलनेतली व्याप्ती मोठी नसल्यामुळे मला असं वाटतं की असा निर्णय करता येऊ शकतो. ठीक आहे, धन्यवाद सगळ्यांचे, खूप खूप आभार.